हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असा टेस्टी आणि पटकन होणारा पास्ता बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पास्ता बनवण्यासाठी आपण इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता अर्धा छोटा चमचा मीठ घालूया, एक छोटा चमचा तेल टाकूया, आता यामध्ये आपण जो पास्ता घेतलेला आहे, जो मॅक्रोनी घेतलेला आहे तो टाकूया। हाय फ्लेमवर आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। याला जोपर्यंत शिजवायचं आहे, जोपर्यंत याचा ताटसरपणा जात नाही तोपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। यावर आता आपण झाकण ठेवूया। आपल्याला परत चेक करून घ्यायचं आहे, हलवत राहायचं आहे जेणेकरून हे ओव्हरकुक नाही झाले पाहिजे। एक 5-10 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। परत आपण झाकण ठेवूया। तुम्ही बघू शकता आपला पास्ता मस्त शिजलेला आहे। आता आपण याला एका गाळणीमध्ये काढून याचं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत। इथं आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये एक पै तेल घालूया। यामध्ये आपण 2 ते 3 बारीक चिरलेले लसूण टाकले आहेत। आता आपण 2 छोट्या बारीक चिरलेल्या मिरच्या टाकूया। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला कांदा छान लाल झालेला आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। याला थोडंसं शिजवून घेऊया झाकण ठेवून। आपला टोमॅटो छान शिजून झालेला आहे। आता आपण यामध्ये पास्ता मसाला टाकूया। मी या ठिकाणी 2 पास्ता मसाल्याच्या पुड्या टाकलेल्या आहेत। आता आपण जो पास्ता उकडून घेतलेला आहे, शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकूया। याला छान असं परतून घेऊया। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आणि टोमॅटो सॉस सुद्धा टाकूया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला मस्त असा टेस्टी पास्ता बनवून रेडी आहे। ही खूप झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राइब करा।
भेटूया नव्या रेसिपी सोबत. धन्यवाद.